सकाळी लवकर उठून आहे ना, माझं आवरून घेतलं आणि लगेच देवपूजा करायला घेतली. देवपूजा करून घेतली. त्याच्यानंतर आहे ना, म्हटलं चला पोटपूजा तरी करायलाच पाहिजे. आणि सकाळचं ना एखाद वेळेस मला चहा पण नको वाटतंय, म्हणून मी आज काही चहा घेतला नव्हता. म्हटलं चला नारळ पाणीच घेते. त्यानं पण थोडं बरं वाटतं. म्हणजे आपण स्वयंपाक करेपर्यंत आपल्याला दम निघतं, म्हणजे त्रास होत नाही. नाहीतर आहे ना, खूप गळून पडते मी. तर इथे ना लगेच नारळ पाणी घेतलं. त्याच्यानंतर जेवणसुद्धा बनवायचं होतं. इथे करडीची भाजी केली होती मस्त आणि त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी. तर मस्त सगळ्यांनी इथे जेवण केलं. त्याच्यानंतर आहे ना, आम्हाला लाडू बनवायचे होते. आता शेंगदाण्याचे लाडू मी खूप दिवसांना म्हणजे विचार करत होती बनवायलाच पाहिजे. तर आज मी ठरवलं की बनवूनच घेते. तर इथे अगोदर आहे ना, शेंगदाणे भाजून घेतले. त्याची पूर्ण साल वगैरे मी काढून घेतली होती आणि राजूला पण सुट्टी होती आज म्हणून त्याचा अभ्यास घेणं त्याच्या पप्पाकडे होतं आणि ते घेत होते. म्हटलं चला तोपर्यंत मी पण लाडू बांधून घेते आणि सगळे घरी राहिले ना, तर दुपारचं ना म्हणजे खरंच काहीच एवढं आळस येत नाही किंवा झोप पण येत नाही. मस्त वाटतंय. तरी ते शेंगदाणे वगैरे तर माझे भाजून झाले होते. पण आता ना गूळ बारीक करायचं होतं. पण हे ना एवढं मोठं काम झालं होतं माझ्यासाठी तर मी कव्हाचं करतीये पण ते चाकून निघतच नाहीये. पण कसं-बसं करून आहे ना सगळं केलं मी आणि नंतर माझे खूप जाम असे हात दुखायला लागले होते. म्हटलं चला तुम्ही पण थोडीशी मदत करा. म्हणून त्याने पण माझी थोडीशी मदत केली आणि आमचे लाडू पण बांधून तयार झाले होते. खरंच खूप छान झाले आणि नुसते ना गूळ आणि शेंगदाणे नाही त्याच्यामध्ये सगळे मी ना ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. ते मी काही सगळं व्हिडिओ घेतला नाही. त्याच्यानंतर संध्याकाळचं जेवणसुद्धा बनवायचं होतं. मस्त तिथे चपात्या बनवून घेतल्या आणि ते बाहेर गेले होते म्हणून त्यांना येताना वडापाव घेऊन आले होते. आता मला बाहेर जायचं होतं पण आमचं पाणी येणार होतं संध्याकाळचं म्हणून मी काही बाहेर गेले नाही. ते एकटेच गेले होते. मग घरी आल्यावर त्याने घेऊन आले होतं पार्सल तर तेही खाल्लं. त्याच्यानंतर त्याला फिश खायची होती. आज मला काही याच्यामधलं ढेकळं पण येत नाही. मला बनवताच येत नाही. जसं मला समजते तसं ना पहिल्यांदा आमच्या घरामध्ये फिश आलेली आहे. कधीच आम्ही बनवत नाही किंवा कधीच खाल्लं पण नाही आणि माहिती पण नाही कसं बनवतात ते. आईच्याकडे तर कधीच माहिती नव्हतं पण इकडे आले ना तेव्हापासून थोडं-थोडं कळायला लागलं. त्याच्यानंतर आहे ना त्यानेच ती भाजी मला कशी टाकायची ते दाखवलं. मी ते बनवून घेतली आणि मला काही ते तसलं खायचं नसतं म्हणून मी माझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी केली होती. आता तुम्ही म्हणणार रोज तेच खाते का? पण मला जे आवडतं तेच मी खात असते. तर मस्त त्यानं सगळ्यांनी जेवण केलं. त्याच्यानंतर दूध वगैरे तापायचं राहिलं होतं. म्हटलं चला ते पण तापून घेते आणि खूप मोठे भांडे राहिले होते तेही घासले. किचन ओटा स्वच्छ करायचा होता तोही केला. सगळे कामं माझे आता आवरून झाले होते. आणि मी मॅडमला बोलले होते, की मला प्रोटीन पावडर पिता येत नाही दुधामध्ये, मी पिणार नाही. तर त्यानं मला बिस्किट दिले आणि ते ना खरंच त्याच्यापेक्षा हार्ड जात आहे मला खायला. खूप ते डेंजर आहे. म्हटलं चला दुधातच घ्यावा लागेल. मी प्रोटीन पावडर का घेतलं नव्हतं, मला दुधात घ्यावं लागेल म्हणून. पण शेवटी ना मला बिस्किट पण दुधातच घ्यावं लागतंय. ते बारीकच होत नाही किंवा खरंच खूप घाण लागतंय खायला. मला जमतच नाही, पण कसं तरी करून ते पिऊन घेतलं. तर सगळं माझं आवरून झालेलं होतं. म्हटलं चला आता केसांना तेलसुद्धा लावायचं होतं. सकाळी धुवायची म्हणून रात्रीचं मी तेल लावून ठेवत असते. आता छोटे असो की मोठे, केअर तर आपल्याला करावंच लागते. तर चला इथंच एंड करते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.